पौष्टिक बदामांचं फुटपाथवर पॅकिंग. नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये अनधिकृत कारखाने. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पुण्यात 8 कार आणि दुचाकीची चोरी. बंटी बबली स्टाईलनं चोरी करणारं जोडपं गजाआड. कोल्हापूरचं ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिरामध्ये चोरी. शिवलिंगावरचे तांब्याचं अभिषेक पात्र, पूजेचं साहित्य आणि मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा चोरांनी चोरला. यवतमाळमध्ये तलाठ्याला वाळू माफियांकडून जबर मारहाण. दिग्रसच्या गांधीनगरमध्ये वाळू माफियांची दादागिरी. मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचं सावट आणणाऱ्या अल निनोचा प्रभाव संपला. हंगामाच्या उत्तरार्धात चांगल्या मान्सूनचा अंदाज. सोलापूर शहरात जोरदार पावसानं बळीराजा सुखावला तर खरीप पिकांना पावसाचा फायदा होणार. यापुढे अंबोली घाटामध्ये कचरा टाकल्यास आता 1000 रुपयांचा दंड बसणार. पर्यटकांना घाट आणि धबधबा परिसरात स्वच्छता राखणं बंधनकारक. हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तर रामेश्वर, आडगाव, टाकळखोपा मध्ये ढगफुटीसदृश पाऊस. हिंगोली जिंतूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल सुद्धा गेला पावसानं वाहून. वर्ध्यात भीषण अपघात. ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू. नालासोपाऱ्यामध्ये तलावात पोहायला गेलेले 2 जण बुडून मेले तर 3 अल्पवयीन बेपत्ता. शक्तीपीठ महामार्गांमुळे शेतकरी भूमिहीन होणार असेल तर प्रकल्पाला विरोध करू. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांचा इशारा. नंदुरबारमध्ये वासुदेवाचं पात्र साकारून सर्व विद्यार्थ्यांचं शाळेत अनोखं स्वागत. शाळेत येताच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं औक्षण. भारतीय लष्करात स्वदेशी आत्मघाती ड्रोनची पहिली तुकडी दाखल. लष्कराला शत्रूंच्या अड्ड्यावर गुप्तपणे हवाई हल्ला करता येणार.